हेच मापारी मास्तर आणि यांच्यासोबत मी सगळ्यात मोठा धोका केला आहे. यांना म्हणलं आपण दोघं कोकणाला जाऊया बाईकवर, पण दुर्दैवानं माझी अचानक तब्येत बिघडली आणि त्याच्यामुळं मी त्यांचं प्रॉमिस ब्रेक केलं आहे जरासं. पण त्यांना म्हणलं आहे भाई पुढच्या वेळेस मी पण असेल तुमच्यासोबत कोकणात फिरायला असं बाईकवर. आणि मी फार मिस करतो या गोष्टीला. खरंच मलाही जायचं होतं पण राहून गेलं यार. पण नेक्स्ट टाईम मापारी परत चालते. बाय. मापारी मास्तर निघालेले आहेत कोकणच्या वारीला. तर मित्रांनो, असा एकंदरीत प्लॅन होता, परंतु गोविंद सरांमुळे तो विस्कटला आणि मी आता सोलो निघालो आहोत. पुढं जाऊन नंदीबल दिसला. नंदीबलानं थोडंसं भविष्य सांगितलं, त्याला दक्षिणा देऊन आपण आता पुढे निघणार आहोत. जी आपली एकंदरीत वारी आहे ती आता पुढे चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर ग्रामीण कोकणाचं हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे. कोकणाकडे निघालो आहोत आणि जो आपला मित्र येणार होता तो आजारी पडल्यामुळे आता ही सोलो ट्रिप होणार आहे. तरीही बघा आता कसं होईल ते निश्चितच आपण याच्यात टाकू. आणि चला मुळशी आणि तसं मुळशी आता अशा तऱ्हेने आपण मुळशी सोडलं आणि पुढे पुढे जात आहोत. तुम्ही बघू शकता की इथनं मुळशी जी आहे ती कोकणाला लागून आहे, त्यामुळे तिथली जी एकंदरीत रचना आहे ती कोकणासारखीच आहे. खाली जर बघितलं तर भात शेती मोठ्या प्रमाणात तिकडे केली जाते. दुसरं जर म्हटलं तर आंबे वगैरे जास्त प्रमाणात तिथं लावले जातात. असं एकंदरीत आपण बघता बघता कोकणात शिरणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर रस्ते आज रोजी तरी चांगल्या घाट लागल्यानंतर समजा आपल्याला कळेलच, परंतु खूप चांगली रचना इथं पाहायला मिळते. आणि असंच करत 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 आपण कोकणाकडे रवाना होत आहोत. मित्रांनो, आपल्याला ग्रामीण कोकण तसं पाहिलं तर बघायचं आहे. एकंदरीत डोंगर, दऱ्या, लोकेशन आहे. तुम्ही जर वर बघितलं तर डोंगर आणि नदी. आता ही कुठली नदी आहे आपल्याला माहिती नाही आहे. त्याचा एकंदरीत जर उल्लेख आढळला किंवा काय झालं तर आपण ते बघू. इकडे जर बघितलं तुम्ही तर त्या साईडनं सुद्धा एक डोंगर तुम्हाला दिसतो. कुठं गेला? इकडे गेला. हा तो मागे तुम्ही बघू शकता एक डोंगर. आणि या साईडनं जे डोंगर रांग आहे पूर्ण ही आता कोकणाची पूर्ण डोंगर रांग आहे. खाली नदी आहे, नदी किंवा तलाव एक म्हणू शकता तुम्ही. पण चांगलं एक एकंदरीत लोकेशन आहे. तामिनी घाट सुरू होऊन थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला हे लोकेशन मिळते. तिथं येऊन तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. आपण पण थोडीशी फोटो व्हिडिओ. कोकणातली आपली सोलो ट्रिपच म्हणता येईल. आता आज आपल्याला अलिबागला मुक्काम करायचा आहे. तामिनी घाटात आपण आता जेमतेम 12:30-1 वाजतापर्यंत आहे आणि इथून 2-2.5-3 तास आपल्याला तिकडे जायला लागत आहेत. तर बघूया कुठेतरी कॅम्पिंगची सुविधा होईल तर आपल्याला कॅम्पिंगसुद्धा तिथं करायची आहे. एकंदरीत हे जे लोकेशन आहे फार चांगलं आहे. तामिनी घाटातून थोडंसं पुढे गेल्यानंतर मस्तपैकी ही नदी, इकडून पण डोंगर, पूर्ण डोंगर रांग आहे. आणि जर बॅक साईड म्हटलं तर इकडे पण एक डोंगर आहे. तो वरती तुम्ही बघू शकता की तिकडे तो डोंगर आहे. सोलो ट्रिप आणि हे लगेज वे टू कोकण. घाटातून रस्त्यावरून उतरलो आणि इकडे तुम्ही बघू शकता की हा मुळशी डॅम आहे. जो चित्रपट निघतला मुळशी पॅटर्न, तसंच एकंदरीत त्या मुळशीच्या तलावापाशी आपण आता जातो. खूप चांगला निसर्ग. आणि मुळशी सोडल्यानंतर तिकडे जसं जसं आपण खाली जाऊ तसं जसं आपल्याला कोकणाला आरंभ होईल. कारण हा जो खालचा मुळशीचा पट्टा आहे तर हा कोकणाशी जवळ आहे आणि खूप भारी निसर्ग आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता की खाली आपण पाणी बघत आहोत. हे मुळशीचं पाणी आहे, मुळशी तलावाचं. आणि हा तलाव खूप मोठा आहे. आजूबाजू जर बघितलं तर तुम्ही ह्या 7-8 टेकड्या दिसतात. तुम्ही बघा 1, 2, 3, 4, 5 आणि तिकडे पण खाली आहेत. ते आता तिकडून दिसत नाही आहे या झाडामुळे. आणि तसंच ह्या साईडनं आहे. तुम्ही बघू शकता की इकडची जी साईड आहे आता ही पूर्ण त्या साईडनं खूप चांगलं एकंदरीत वातावरण. पाणी जर बघितलं तर खूप स्वच्छ असं पाणी आहे. खाली तुम्ही बघू शकता की खूप स्वच्छ. आणि काय की सतत वारा किंवा इतर गोष्टी त्यामुळे ते पाणी स्वच्छ होत राहते. किनाऱ्यावर जे काही वेस्टेज आहे, प्लास्टिक वगैरे आहे ते येत राहते. इथं तुम्ही बघू शकता की खाली पाणी आता कमी झालं आहे. उन्हाळा जसा सुरू होईल अजून पाणी कमी कमी होईल. तर लाटांनी
पाणी खाली 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 असे हे पडलेले आहेत त्यांना, घट्टे पडलेले आहेत. असं एकंदरीत आपण इथं अनुभवलं. खूप भारी वाटलं हे बघून. आता आपण परत पुढे जाऊ. मुळशी सोडल्यानंतर आपण घाटात प्रवेश करणार आहोत, म्हणजे तो जो आपल्याला तामिनी घाट लागत आहे त्या घाटामध्ये. तिथे जर एकंदरीत रचना बघितली तर खूप वेडेवाकडे वळणं आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि आजूबाजूला डोंगर, दऱ्या, त्याचबरोबर विविध पक्षी, प्राणी आणि जी एकंदरीत वनस्पती रचना आहेत ती उंच उंच अशा वनस्पती तुम्ही बघू शकता. हा खूप मोठा असा डोंगर मध्यात आपल्याला लागला, तो आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. इथं थोडंसं आपण सेल्फी घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, सेल्फी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप भारी आत्ताच वाटत आहे. पासून ते 11वी-12वीच्या भूगोलामध्ये आणि नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कोकणाची रचना, कोकणाचा निसर्ग, कोकणाचं हवामान, कोकणाचं प्राणी संपत्ती, त्याचबरोबर निसर्ग, कोकणातील झाडे झुडपं, असं सगळं काही आपल्याला अभ्यासाला होतं. आणि तसंच आज आपण कोकणात आल्यानंतर जो निसर्ग बघत आहोत. जी झाडं सांगितली होती की त्याची उंची फार जास्त असायची, ती झाडं आपल्याला दिसत आहे. दुसरी गोष्ट की त्यांचं वयमान जास्त असायचं, ते पण आपल्याला दिसत आहे. भरपूर अशी वेगवेगळी वनस्पती आहे, त्याचबरोबर प्राणी संपत्ती आहे. आणि कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे पाऊस, प्रचंड प्रमाणात असणारा पाऊस. त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला अनुभवायला मिळत आहे. सोलो ट्रिप आहे आपली आणि एक ते आपण जसं जसं आठवेल, जसं जसं बघू तसं आपण याच्यात ॲड करणार. घाटामध्ये मधातच तुम्ही बघू शकता की एवढा मोठा असा दगड म्हणजे कोसळलेला आहे. तो रस्त्यावर येऊ शकला असता. आजीबाई दिसल्यामुळे न राहून मी हा व्हिडिओ घेतला. भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.